त्याचा अभिमान गेला। आता इथं एक चिरहरण लीला, याला सोप्या मराठी भाषेत वस्त्रहरण म्हणतात। वस्त्रहरण म्हणजे कपडे चोरण्याचा हा जो हे आहे कथा आहे ती आहे। हेमंत ऋतू, गोकुळातील कुमारिकांनी हेमंत ऋतूमध्ये कात्यायनी व्रत केलं। कात्यायनी व्रत हे 1 महिना कात्यायनी देवीची पूजा करायची होती। व्रताचा हेतू काय? कात्यायनी व्रत कशाला? मनासारखा वर नवरा मिळावा म्हणून हे कात्यायनी व्रत करत होते। त्या व्रतात काय करायचं? प्रत्येक दिवशी यमुना नदीत स्नान करायचं, वाळूची त्या कात्यायनी देवीची प्रतिमा तयार करायची, पूजा अर्चा करायची, प्रार्थना करायची, उपवास करायचा, असं 1 महिना व्रत केलं। आणि व्रताच्या समाप्तीच्या दिवशी त्या सगळ्या गोपिकांनी, त्या कुमारिकांनी काय केलं? विवस्त्र होऊन म्हणजे अंगावर एकही वस्त्र न ठेवता त्या यमुनेत आंघोळ करायला गेल्या। कपडे यमुनेच्या काठावर ठेवली। इतक्यात श्रीकृष्ण तिथं आले। गोपिकांची सगळी वस्त्र घेऊन ते कदंब वृक्षावर जाऊन बसले। वय वर्ष 7 होतं। एका कुमारिकेचं लक्ष तिकडे गेलं। कुमारिका सगळ्या गळ्यापर्यंतच्या पाण्यात उभ्या होत्या। आपली कपडे तिकडे घेऊन गेलेत, आता आपण बाहेर कसं यायचं म्हणून त्यांना लाज वाटली। त्या म्हणाल्या, आम्ही तुझ्या दासी आहोत असं मान्य करतो, पण तू आम्हाला आमची कपडे परत दे। भगवंत म्हणाले, मग मी सांगतो तसं करा, बाहेर पडा, पाण्यातून बाहेर पडा आणि इथं या आणि आपापली वस्त्र घेऊन जा। तेव्हा त्या कुमारिकांनी आपली अडचण सांगितली। अंगावर एकही वस्त्र नसताना म्हणजे विवस्त्र अवस्थेत पाण्याबाहेर कसं यायचं त्या एकीमेकीकडे पाहू लागल्या। पण थोड्या वेळाने त्यांनी त्या सगळ्या कुमारिकांनी श्रीकृष्णांचं म्हणणं मान्य केलं। त्या पाण्यातून बाहेर आल्या, कृष्णाजवळ गेल्या। कृष्णाने त्यांचा शुद्ध भाव पाहिला आणि त्यांच्या मनात असलेली लज्जा आणि संकोच त्यांनी आपल्या कृपेने काय केला? काढून टाकला। आता या कथेचं तात्पर्य आहे, कृष्ण म्हणाले, तुम्ही यमुनेत विवस्त्र स्नान केलं, हा यमुनेचा आणि वरुण देवतेचा अपमान आहे। एखादं व्रत करत असताना अशा प्रकारे विवस्त्र होऊन नदीमध्ये स्नान करणं हा अधर्म आहे। त्यामुळे तुम्ही यमुना नदीची काय करा? क्षमा मागा। भगवान श्रीकृष्ण काय सांगतात? तुम्ही यमुना नदीची क्षमा मागा आणि आपापली वस्त्र न्या। हां, आता ह्याच्या पाठीमागे एक आध्यात्मिक अर्थ आहे। आध्यात्मिक अर्थ असा आहे की त्या कुमारिका ज्या पाण्यात होत्या त्यांना वाटत होतं की हे शरीर म्हणजे कोण आहे? आम्ही आहोत। म्हणजे त्या स्वतःला शरीर समजत होत्या आणि शरीर समजत असल्यामुळं शरीराच्या संदर्भानं त्यांच्या मनात लज्जा आणि संकोच होता। पण भगवान श्रीकृष्णाने त्यांच्यात शुद्ध भाव निर्माण करून सांगितलं की तुम्ही जशा आहात तशा माझ्याकडं या। मग आपल्याला सुद्धा हे शरीर मिळालं। या शरीरावर सुद्धा 5 कोशांची आवरण आहेत। अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश। ही 5 कोशांची आवरण किंवा आपल्याला हा स्थूल देह आहे, त्याच्या आत सूक्ष्म देह आहे, तिकडे एक कारण देह आहे आणि एक महाकारण देह आहे। देहाच्या भाषेत 4 देह आहेत आणि कोशाच्या भाषेत 5 कोश आहेत। ही वरची सगळी आवरणं आहेत, बरोबर। ही अंगावरची कपडे नाहीत म्हणजे नग्न आहे असा त्याचा अर्थ नाही। तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपात माझ्याकडे या। मग तुमचं मूळ स्वरूप काय आहे? की हे शरीर म्हणजे मी नाही। ज्याला मी माझं म्हणतो, एक वाक्य ऐका, ज्याला मी माझं म्हणतो ते मी नाही। ज्याला मी माझं म्हणतो ते मी नाही। उदाहरणार्थ, हे माझं घड्याळ आहे। माझं घड्याळ म्हणणारा घड्याळ आहे का घड्याळापासून वेगळा आहे? घड्याळापासून वेगळा आहे। माझं पुस्तक म्हणणारा पुस्तक आहे का पुस्तकापासून वेगळा आहे? माझं घर म्हणणारा घर आहे का घरापासून वेगळा आहे? घरापासून वेगळा आहे। आता मी म्हणतो माझी कपडे म्हणणारा कपडे आहे का कपड्यापासून वेगळा आहे? कपड्यापासून वेगळा आहे। मी आता म्हणतो की मी आता 1 तासाभराचा मोटरसायकलवरनं प्रवास करतोय, पण माझं अंग रोज संध्याकाळी ठणकतंय। मी वाक्य घरात काय म्हटलं? माझं अंग ठणकतंय। कुणाचं अंग? माझं अंग। मग माझं अंग म्हणणारा अंग आहे का अंगापासून वेगळा आहे? कळलं? माझं घर म्हणणारा घरापासून वेगळा आहे। माझं घड्याळ म्हणणारा घड्याळापासून वेगळा आहे। माझं पुस्तक म्हणणारा पुस्तकापासून वेगळा आहे। माझी कपडे म्हणणारा कपड्यापासून वेगळा आहे। तसं माझं अंग ठणकतंय, माझं अंग पिंजायला लागलंय, माझं अंग दुखतंय म्हणणारा अंग आहे का अंगापासून वेगळा आहे? अंगापासून वेगळा आहे। मी आता येताना तिट्ट्यावर एक अपघात बघितला। अपघात बघून माझं मन अस्वस्थ झालं। कुणाचं मन? माझं मन। मग माझं मन म्हणणारा मन आहे का मनापासून वेगळा आहे? मनापासून वेगळा आहे।
आपल्यातले काही जण म्हणतील आम्ही 7 दिवस ऐकतोय खरं, पण काल काय सांगितलेलं आमच्या लक्षात राहत नाही, माझी बुद्धी काही काम देत नाही. कुणाची बुद्धी? माझी बुद्धी. मग माझी बुद्धी म्हणणारा बुद्धी आहे का बुद्धीपासून वेगळा आहे? बुद्धीपासून वेगळा आहे. मी आमच्याकडे एकदा रांगणा किल्ला बघायला गेलो होतो उन्हाळ्याच्या दिवसात चालून 14-15 किलोमीटर चालायला लागतं. चालून दमल्यावर मी माझ्या बरोबरीच्या 2-3 म्हटलं, अरे मला वाटीभर पाणी द्या, नाहीतर माझा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. मला इतकी तहान लागली आहे की मला काय करा, मला वाटीभर पाणी कुणीतरी पेलाभर द्या, नाहीतर माझा प्राण जाईल. कुणाचा प्राण? माझा. मग माझा प्राण म्हणणारा प्राण आहे का प्राणापासून वेगळा आहे? हे असं सगळं बाजूला काढा आणि तुमच्या मूळ रूपात, आत्मस्वरूपात तुम्ही माझ्याशी काय व्हा, एकरूप व्हा, माझ्याजवळ या. हा संदेश भगवान श्रीकृष्णाने काय केला, इथं या ह्याच्यातून दिला. हे लौकिक अर्थानं वस्त्रहरण केलं म्हणजे त्यांची कपडे चोरून नेली आणि त्यांची गंमत केली, हा त्याचा अर्थ नाही. तुम्ही जशा मूळ स्वरूपात आहात, आत्मरूपात आहात, तशा माझ्याकडं या. कळली गोष्ट? भगवान श्रीकृष्णांच्या लीला पाहतो आहोत. त्यातली एक आता पुढची लीला आहे ती म्हणजे रासलीला. या रासलीलेसंबंधी जे काही 5 अध्याय आहेत, ह्याच्यात एकूण 90 अध्याय आहेत. त्या 90 अध्यायांमध्ये 5 अध्याय हे रास पंचाध्यायी असं त्याचं नाव आहे. 5 अध्यायांचं नाव काय? रास पंचाध्यायी. भागवताचं त्याला म्हणजे ह्या 10वा जो स्कंद आहे त्या प्रत्येक स्कंदाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. तसं या 10व्या स्कंदाचं हे वैशिष्ट्य म्हणजे हे 5 अध्याय आहेत. हा महत्त्वपूर्ण एक प्रसंग आहे. म्हणजे त्याच्याबद्दल अनेक वादविवाद, मतमतांतरं, हे असं कसं शक्य आहे, असं कधी होतं का, अशा प्रकारचे विवाद किंवा त्याच्यावर शंका निर्माण होतात. पण भागवताचं किंवा ह्या दशमस्कंदाचे हे पंचप्राण आहेत. हा जो प्रसंग आहे रासलीलेचा, हा रासलीलेचा जसं आपण आता वस्त्रहरणाचं बघितलं, हे ऐकल्यानंतर आपल्या डोक्यातली जी काही कल्पना होती श्रीकृष्णाच्या खट्याळपणाबद्दलची, की बाबा श्रीकृष्ण असं करतात, हे ठीक नाही. पण त्याचं तात्पर्य अर्थ बघितल्यानंतर त्या वस्त्रहरणापाठीमागच्या आपल्या मनात असलेल्या शंका काय झाल्या, निघून गेल्या. तसंच ही रासलीलेचा एक प्रसंग आहे. हा प्रसंग आपण द्वैतातून केला म्हणजे स्त्री पुरुष संबंध या दृष्टीनं बघितला तर त्याच्यात दोष दिसतील. स्त्री पुरुष संबंध या दृष्टीनं बघितलं तर त्यात आपल्याला काय होणार, दोष दिसणार. पण अद्वैतामधून बघितलं, अद्वैताचं काल आपण एक उदाहरण बघितलं, पाणी आणि लाट यांच्यामध्ये काय आहे, अद्वैत आहे. वाऱ्याच्या दबावामुळे पाण्यावर काय होते, लाट निर्माण होते. लाटेत वस्तुता काय आहे, पाणीच आहे. म्हणजे पाणी आणि लाट एकमेकापासून वेगळी नाही, पण एकाला पाणी म्हणतो, एकाला लाट म्हणतो. म्हणजे हे आपल्या डोक्यात काय आहे, 2 आहे, द्वैत आहे. असा जर हा रासलीलेचा प्रसंग आपण द्वैतातून ऐकला तर मात्र आपल्यात त्याला दोष दिसतील. पण तो अद्वैतातून त्याचा जर अनुभव घेतला तर मात्र तेच आपल्या जीवनाचं परम लक्ष्य आहे. किंवा त्या रसाची, रास म्हणजे रस, त्या रसाची अनुभूती आपल्याला घ्यायची आहे. आणि गोपींनी या रसरूप परमात्म्याची, परमात्मा कसा आहे याचं वर्णन करताना म्हणतात, रसो वै सहा, परमात्मा रसरूप आहे. परमात्मा कसा आहे, रसरूप आहे. म्हणजे आपण एखाद्या पेशंटला म्हणतात बघा, फळांचा रस द्या, पण आपल्याकडची जी फळं आहेत त्या फळात रस पण असतो आणि चोथा पण असतो. इथं ब्रह्मरसामध्ये चोथा नाही, फक्त रसच रस आहे. भागवताला सुद्धा म्हटलंय, पहिले आपण भागवताचं महात्म्य बघितलं त्यावेळी सांगितलं, भागवत म्हणजे वेदरूपी कल्पवृक्षाला आलेलं फळ आहे. वेदरूपी कल्पवृक्षाला आलेलं फळ आहे. त्या फळामध्ये चोथा नाही, फक्त रस आणि रसच आहे. तसं इथं काय आहे, रस आहे. तुकोबांचा एक छान अभंग आहे, ब्रह्म रस घेई काढा तेने पिडा वारेल, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी, भवरोग ऐसा जाय अनेक काय शुल्लके, तुका म्हणे नव्हे बाधा अनेक कदा भूतांची. ब्रह्म रस घेई काढा. कशाचा काढा घे, आपण कोरोनात वेगवेगळे काढे घेतले. इथं आता आध्यात्मिक अर्थानं आम्हाला सांगितलंय की तू ब्रह्मरसाचाच काय कर, काढा घे. ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल. पिडा कशाची, आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक, ही 3 तापाची पिडा तुला होणार नाही. त्यासाठी काय कर, ब्रह्मरसाचा काढा घे. पुढं म्हणतात पथ्य नाम विठोबाचे, एक पथ्य सांभाळायचं, तोंडात कुणाचं नाव पाहिजे, विठोबाचं. अनेक वाचे न सेवी, विठोबाचं नाव सोडून वाणीनं दुसरं काहीही करायचं नाही. आणि हे एवढं केलंच तर तुला भूताची बाधा होणार नाही. कुठल्या भूताची, पडक्या घरातल्या, कुठं स्मशानभूमीतल्या, ह्या भूताची बाधा होणार नाही असं नाही,
पंचमहाभूताने मिळणारं जे शरीर आहे ते शरीर तुला मिळणार नाही. मग शरीर मिळणार नाही याचा अर्थ तू सुखरूपच होशील. दुःख कशामुळे आहे? हे शरीर घेऊन जन्माला आलोय म्हणून दुःख आहे. मग हे ब्रह्मरसाचा काढा घेतला आणि विठ्ठलाचं नाम फक्त मुखानं घेतलं तर मात्र हे शरीर पुन्हा पुन्हा घ्यावं लागणार नाही. शरीर पुन्हा पुन्हा तुला धारण करावं लागणार नाही. याचा अर्थ पंचमहाभूतांची बाधा तुला होणार नाही. म्हणून म्हणतात हा ब्रह्मालाच काय म्हटलंय? रस. आणि तो कसा आहे? आनंदरूप आहे. आपल्याला व्यवहारात माहिती आहे साहित्याचा रस आहे, कला रस आहे, नाट्य रस आहे, भोजन रस आहे. पण हे सगळे रस ज्याच्यात एका ठिकाणी येतात त्याला काय म्हणायचं? रास. सगळे रस एकत्र आले की त्याला काय म्हणायचं? रास. म्हणजे आता इथं जिभेनं रसनेंद्रिय आहे, रसनेंद्रिय बरोबर. एक दोन इंद्रिय आहेत आपली, एक रसनेंद्रिय आहे आणि जननेंद्रिय आहे. या दोघांना जिंकलं की आपण रासलीलेचे अधिकारी होतो. सातारा जिल्ह्यात गोंदवलेकर महाराज होऊन गेले. ते गोंदवलेकर महाराज म्हणतात ज्यानं जीभ जिंकली त्यानं 50% परमार्थ जिंकला. काय वाक्य कळलं? ज्यानं जीभ जिंकली त्यानं निम्मा परमार्थ जिंकला. जीभ जिंकली त्यानं निम्मा परमार्थ जिंकला. म्हणजे जीभ आणि जननेंद्रिय या दोन गोष्टी सांभाळल्या त्याचाच खरा परमार्थ आहे. परमार्थातलं यश कुणाला मिळतं? ही दोन इंद्रिय जिंकणाऱ्याला मिळतं. आता भगवंतानी कालिया नागाला जिंकलं. इंद्रदेव ब्रह्म, आता कथा सुरू झाली. भगवंतानी कालिया नागाला जिंकलं. कालिया म्हणजे विषय, हे बघितले आपण. इंद्रदेव, ब्रह्मदेव, वरुणदेव यांना जिंकलं. पण हे सगळ्यांना जिंकल्यानंतर कामदेव म्हणाला, कामदेव म्हणजे कामवासनेचा देव, कामदेव म्हणाला तुम्ही मला कुठं जिंकलंय? भगवान म्हणाले मी राम अवतारात तुला जिंकलंय. तेव्हा कामदेव काय म्हणाला? त्यावेळी तुम्ही राम अवतारात एक पत्नी व्रतात होता. राम अवतारात तुम्ही एक पत्नीचं व्रत स्वीकारलेलं होतं. त्यामुळे तुम्ही तिथं काय शत्रूच कोण नसेल तर जिंकण्याला काय अर्थ आहे? भरपूर शत्रू असताना जर तुम्ही जिंकलं तर त्यात तुमचा काय आहे? पुरुषार्थ आहे. म्हणून मग ते म्हणतात जरा तुम्ही काय करा, 4 भिंतीच्या आत राहून एक पत्नी व्रत स्वीकारून तुम्ही मला जिंकू शकत नाही. तुम्हाला जर माझ्याशी लढायचं असेल तर जरा खुल्या मैदानात या. खुल्या मैदानात या म्हणून ते पुढं म्हणतात. कामदेव म्हणतो शरद पौर्णिमेची रात्र, यमुनेच्या तीरावर रात्रीचा एकांत समय आणि आपल्याबरोबर सुंदर गोपिका असतील, आपल्याबरोबर शेकडो सुंदर गोपिका असतील तेव्हा तुम्ही मला जिंकून दाखवा. कोण म्हणतं? कामदेव म्हणाला. या प्रसंगात एक घटना अशी आहे की भगवान श्रीकृष्णाने यापूर्वी जेव्हा गोकुळात बासरी वाजवली, वेणू वाजवली, तेव्हा ती अनेकांना ऐकू गेली. अनेकांना ऐकू गेली, गोपाळांना ऐकू गेली. गोपाळ आकर्षित होऊन तिकडं आले. गोपाळांना परमात्म्याने काय केलं? आपल्या सुखाचा अनुभव दिला. पण यावेळी रासलीलेच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने जी वेणूनाद केला ती बासरी फक्त गोपिकांनाच ऐकू गेली. कुणाला ऐकू गेली? फक्त गोपिकांना. या बासरीबद्दलची एक कथा आहे. ही जी भगवान श्रीकृष्णांची बासरी आहे ती बासरी आणि गवळणी गोपिका यांच्यामध्ये एक संघर्ष सुरू आहे. त्या म्हणतात आमचं श्रीकृष्णावर एवढं प्रेम आहे पण तो कधी आम्हाला आपल्याजवळ घेत नाही. आणि ही बासरी मात्र त्याच्या सरळ कुठं आहे? ओठावर आहे. कधी ओठावर असते तर कधी त्यानं कमरेला खोचलेली असते. असं हिच्यात आहे काय? हिनं एवढं कसलं पुण्य केलं? तर ही बासरी काय करते? बासरीला 7 छिद्र असतात. ती पोकळ बांबूची बनते. पोकळ बांबूच्या बनलेल्या या बासरीला 7 छिद्र आहेत. म्हणजे ती आत बाहेर पोकळ आहे. जो तिच्यातून वारा फुंकेल तसा ती नाद काढते. मग भगवान श्रीकृष्णांना तिनं बासरीनं स्वतःला समर्पित केलंय. कुणाला? भगवान श्रीकृष्णांना. भगवान श्रीकृष्ण त्याच्यातून जसा वारा फुंकतील तसा त्यातून काय होतो? आवाज येतो. आपलं जीवनसुद्धा त्या बासरीसारखं झालं पाहिजे. आपल्या शरीराला सुद्धा 9 प्रकारची छिद्र आहेत. काय म्हटलं? कळलं तिथं. आणि म्हणून भगवान माझ्या जीवनाची बासरी कुणाला वाजवू द्यायची? भगवान श्रीकृष्णाला. त्याला आपल्या जीवनात वारा फुंकू द्यायचा. म्हणजे मग आपल्या जीवनातलं एक सुंदर संगीत निर्माण होईल. आमचा अहंकार काय असतो? वारा कोण फुंकणार? आम्हीच फुंकणार. मग आम्ही वारा फुंकला की आमच्या जीवनात दुःखाचे सूर निघतात. म्हणून आपण काय करावं? संपूर्णपणे त्याला समर्पित होणं, संपूर्ण त्याला शरण जाणं, पूर्णपणे भगवंताजवळ शरणागती पत्करणं म्हणजेच त्याला आपल्या बासरीत ह्या जीवनाच्या बासरीत वारा फुंकू देणं. ज्ञानदेवांची एक छान ओवी आहे. माळीये जेवते नेले
तेऊ ते निवांतची गेले तया पाणी ऐशी झाले होवावे गा. शेतकरी असतो, शेतात ऊस आहे, गहू आहे किंवा कुठलं तरी पीक लावलंय, पाणी पाजायला लागलाय, पाटानं पाणी आलं की तो ज्याला त्या पाण्याला जिकडं वळवायचं आहे तिकडं खोऱ्यानं माग करतो आणि पाणी सोडतो. पाणी असं म्हणतंय काय, मला इकडं का सोडालास, मी इकडं जाणार, असं म्हणत नाही. म्हणजे इथं पाण्याला स्वतःची इच्छा नाही. पाणी कुणाच्या इच्छेनं शेतात वळतं, शेतकऱ्याच्या. तसं माझ्या जीवनाचा प्रवाह सुद्धा कुणाच्या इच्छेनं वाहत राहावा, भगवान श्रीकृष्णाच्या. माळीये जेऊ ते नेले, इथं माळी शब्द वापरलाय. बागेत, फुलबागेत फुलांच्या झाडा लावण्याचं काम करतो त्याला माळी म्हणतात. आपल्याकडे काय माळी असणं, माळी लावावा एवढी बाग आपली कुणाची नाही. शेतकरी आम्हाला सगळ्यांना परिचित आहे, शेतात आपण पाणी पाजताना सगळ्यांनी बघितले. माळीये जेऊ ते नेले, तो शेतकरी पाण्याला जिकडं घेऊन जाईल तिकडं ते निमूटपणे जातं, पाण्याची स्वतःची इच्छा नसते. तसं भक्त म्हणून आपली स्वतःची वेगळी कुठली इच्छा ठेवायची नाही, सगळी कुणाची इच्छा, भगवंताची. हे भागवताचं रहस्य आहे. आपल्या जीवनात सगळ्या घडणाऱ्या गोष्टी ह्या त्याच्या इच्छेनं घडतात, त्यामुळं त्या बिन तक्रार शांतपणे स्वीकारणं त्याला अस्सल भक्ताचं लक्षण म्हणतात. हे भक्ताचं काय आहे, लक्षण आहे. हे कशाच्या निमित्तानं सांगितलं, मध्येच कथा बासरीची. मला थोडीशी कमी करायची होती पुढं जाण्यासाठी, पण ते त्याचा संदर्भ आल्यामुळं सांगावी लागली. तर बासरी वाजवली भगवान श्रीकृष्णाने, त्याला असा शब्द आहे वेणू, वेणू. तर ती वेणू नाद केला, तो कुणाला ऐकू गेला, गोपिकांना ऐकू गेला. आणि ही रासलीला म्हणजे रासलीला नसून कामवासनेवर मिळवलेला काय आहे, विजय आहे. आता हे असं का, तर भगवान श्रीकृष्णांचं स्वरूप थोडंसं आपण लक्षात घेऊया. सगळ्या गोपिक आहेत आणि एकटे भगवान श्रीकृष्ण पुरुष आहेत, बरोबर, पुरुषोत्तम असं त्यांचं नावच आहे. तर भगवान परमात्मा हा स्थिर आहे. स्थिर शब्दाला दुसरा एक शब्द आहे अच्युत आहे. अच्युत म्हणजे जो आपल्या स्थानावरून च्युत होत नाही, घसरत नाही, त्याला काय म्हणायचं, अच्युत. आम्ही सगळे परमात्मरूपच होतो, पण आम्ही जीवदशेनं जन्माला आलो, म्हणजे आम्ही आमच्या स्थानावरनं खाली पडलो. आता आम्हाला भक्ती करून भगवंताच्या कृपेनं ज्या स्थानावरून पडलो, ज्या उंचावरून खाली पडलो, त्या उंचावर आम्हाला पुन्हा परत बसायचं आहे. म्हणून भगवान रामाना म्हणतात राम पतित पावन आहे. पतित म्हणजे पडलेला, बरोबर. मग राम काय करतात, पतिताला पावन करतात. म्हणजे जो पडला आहे त्याला ज्या उंचीवरून तो खाली पडला त्या उंचावर त्याला परत नेऊन ठेवतात, याला काय म्हणायचं. म्हणून रामाना शब्द दिलाय, राम कसे आहेत, पतित पावन. मग भगवान श्रीकृष्णांशी आपण एकरूप झालो तर आपण ज्या स्थानावरून खाली पडलो, जीवदशेला आलो, त्या जीवदशेतनं आणि पुन्हा आपल्याला कुठल्या ह्याच्यात जायचं आहे, आत्मभावामध्ये जायचं, आत्मतत्वाकडं. म्हणून परमात्मा स्थिर आहे आणि अच्युत आहे. पुढं परमात्मा निर्विकार आहे. काम, क्रोध, लोभ हे विकार तुमच्या माझ्यासारख्या जीवदशेत निर्माण होतात, परमात्म्याच्या ठिकाणी हे विकार नाहीत. म्हणून परमात्मा निर्विकार आहे. ज्याच्यात विकार उत्पन्न होत नाही त्याला म्हणायचं निर्विकार. तुकोबांचा अभंग आहे, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार नाही तुम्हा. शरीराला विकार आहे, आत्म्याला विकार नाही. आणि श्रीकृष्ण आणि आत्मा यांच्यात फरक नाही. परमात्मा निष्काम आहे. कामचा उलटार्थी शब्द काय, काम म्हणजे इच्छा, आणि निष्काम आहे. परमात्मा निष्काम आहे म्हणजे परमात्म्याला कुठलीही कामना नाही. आम्ही जीवदशेत आहोत, मी बोलणारा जीव आहे, तुम्ही ऐकणारे जीव आहात. जीवाच्या मनात काम आहे, काम म्हणजे इच्छा आहे, बरोबर. परमात्मा कसा आहे, निष्काम आहे. आणि दुसरं, आमच्यात दोष आहेत, परमात्मा कसा आहे, निर्दोष आहे. भगवद्गीता सांगते निर्दोषम ही समम ब्रह्म. आता इथं परमात्मा एकमेव द्वितीय आहे, एकच परमात्मा आहे. श्रीकृष्ण किती आहे, एकच आहे. एक श्रीकृष्ण शेकडो गोपिकांशी कशी रासक्रीडा करेल, तर एक श्रीकृष्ण एकाच वेळी सगळ्यांशी खेळतो असा त्याचा अर्थ. एक श्रीकृष्ण दोघींच्या मध्ये एक असा खेळतो आणि प्रत्येकीशी एक असा खेळतो. असे खेळण्याचे किती प्रकार आहेत, ते रासलीलेचे 3 प्रकार आहेत. आता याचा अर्थ असा, ह्या गोपिका म्हणजे आपल्या अंतःकरणात उठणाऱ्या वृत्ती. गोपिका म्हणजे काय, अंतःकरणात उठणाऱ्या वृत्ती. एकच परमात्मा म्हणजे आपल्या आत आत्मा आहे, तो आत्मा एकटाच सगळ्यांशी काय करतो, रासलीला करतो. कधी कधी 2 वृत्तींशी एकटा राहतो, कधी कधी एकेका वृत्तीशी तो काय करतो, एकटा असतो. अशा अर्थानं त्याला काय म्हणायचं, रासलीला. ह्या गोपिका म्हणजे आपल्या अंतःकरणात उठणं निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या काय आहेत, वृत्ती आहेत. आता पुढं म्हणतात
रासलीलेकडं स्त्री पुरुष संबंधाच्या दृष्टीनं पाहू नये. म्हणजे एकटा श्रीकृष्ण आणि ह्या हजारो स्त्रिया यांचा परस्पर संबंध आला, तो आपण जसे व्यवहारातले संसारात स्त्री पुरुष संबंध अनुभवतो तसा संबंध त्यांच्याशी आलेला नाही. उदाहरणार्थ समजा एक सूर्य आकाशात उगवला आणि इथे 100भर मडकी ठेवले, त्या 100 मडक्यांमध्ये पाणी भरलेलं आहे. सूर्य एक आहे. एक सूर्य उगवला की त्या 100 मडक्यांच्या मध्ये पाण्यात प्रतिबिंब आहेत. मग सूर्य 1000 झाला का? सूर्य 100 झाला का? नाही. सूर्य किती आहे? एकच आहे. पण जेवढी मडकी आहेत तेवढ्यांची त्याची प्रतिबिंब काय झाली? त्यात निर्माण झाली. भगवान श्रीकृष्ण अनेक गोपिकांशी जी रास क्रीडा करतात ती बिंब रूपानं करतात का प्रतिबिंब रूपानं करतात? प्रतिबिंब रूपानं. कळलं? आता याच्याकडे स्त्री पुरुष संबंधाच्या दृष्टिकोनातून का बघू नये? त्याचं कारण, रासलीला करणारे भगवान श्रीकृष्ण किती वयाचे आहेत? 7 ते 8. 7व्या वर्षी कुठल्या मुलाच्या मनात कामवासना निर्माण होते काय? आपल्या घरात 5-7 वर्षाची मुलं आहेत, ती कधी म्हणतात? नाही. म्हणजे या वयोगटात ती निर्माण होत नाहीत. याचा अर्थ भगवान श्रीकृष्णांच्या मनात कामना नाही किंवा काम ही वासना त्यांच्या ठिकाणी नाही. हे पहिलं कारण. दुसरं, भागवत कोण कुणाला सांगायला लागले? शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगायला लागलेत. बरोबर? म्हणजे हे मूळ कथेकराची मूळ कथा सोडायची नाही. भागवत सांगणारे शुकाचार्य वैराग्याचे विरक्ताचे मेरुमणी आहेत, वैराग्यवान आहेत, म्हणजे त्यांच्या अंतःकरणात कामभावना नाही. ब्रह्मज्ञानी आहेत, म्हणजे तिथं कामभावना नाही. आणि ऐकणारा कोण आहे? राजा परीक्षिती. आता आज कितवा दिवस आहे? 6वा. मरण उद्यावर आलंय. उद्यावर मरण आलेला माणूस कामवासनेच्या मागे जातो काय? ज्याला कळलंय की उद्या मी मरणार आहे तो कामवासनेचा विचार करील काय? 3 कारणं लक्षात आली. भगवान श्रीकृष्णांचं वय 7 वर्षाचं आहे. दुसरं कारण, कथा सांगणारे शुकाचार्य हे वैराग्याचे मेरुमणी आहेत, विरक्ताचे शिरोमणी आहेत आणि ब्रह्मज्ञानी आहेत. ब्रह्मज्ञानी आणि वैराग्यवान असलेल्या शुकाचार्यांच्या मनात कामभावना अजिबात नाही. आणि ते कथा ज्या राजा परीक्षितीला सांगतायत तो राजा परीक्षितीचं मरण 1 दिवसावर आलंय. उद्या मरणार आहे असं कळल्यावर कोण कामवासनेच्या मागे जाईल? म्हणून या कथेकडं, या रासलीलेकडं स्त्री पुरुष संबंधातून बघायचं नाही. काय पटतंय का नाही तुम्हाला? हां, बरं. भगवंतानी राम अवतारात श्रुतींना, ऋषींना, काही स्त्रियांना, व्रतधारी कुमारिकांना, गोपींना वचन दिलं होतं की मी तुमच्याबरोबर रास करीन, मी तुमच्या इच्छा पूर्ण करीन. आणि हे वचन पूर्ण करण्यासाठी शरद ऋतूतील पौर्णिमेची रात्र येताच भगवंतानी आपल्या योगमायेचा आश्रय केला. यमुनेच्या तीरावर उभा राहून बासरी वाजवली. गोपिका घर कामात होत्या. त्यांनी जिथल्या तिथं आपल्या हातातली सगळी कामं टाकली आणि त्या बासरीचा आवाज आला त्या दिशेनं पळत सुटल्या. काही गोपिकांना घरच्यांनी अडवलं, त्यांचं पाप आडवं आलं. बाकीच्या धावत सुटल्या. गोपिका श्रीकृष्णाकडे गेल्या आणि तिथं पोहोचल्या. पण तिथं पोहोचल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, असं आपली पती आणि मुलं घरात सोडून तुम्ही माझ्याकडे येणं बरोबर नाही. असं म्हटल्यानंतर तिने, भगवान श्रीकृष्णच म्हणतात, पती सेवा करणं हा पत्नीचा काय आहे? धर्म आहे. तेव्हा तुम्ही जशा आलात तशा काय करा? परत जा. हे वचन ऐकून गोपिका व्याकुळ झाल्या, रडायला लागल्या. त्या म्हणाल्या, आपणच सांगता भगवद्गीतेत, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, सगळ्याचा त्याग करा आणि मला शरण या. आणि आल्यावर म्हणता आता माझ्याकडे येऊ नका, घरात होत्या तशा जा. आम्ही काय करायचं? तुम्ही बासरी वाजवून आमच्या अंतःकरणात जी आग लावलेली आहे ती काय करा? अगोदर शांत करा, ती विझवा. कारण खरं तर आम्ही आमच्या खऱ्या पतीजवळ आलेलो आहोत. जो नित्य पती आहे, नित्य असलेला परमात्मा, त्याच्याजवळ आम्ही आलेलो आहोत. हा शरीरधारी घरात असलेला पती आज आहे, उद्या नाही. पण आम्ही आज कुणाजवळ आलो आहोत? भगवान श्रीकृष्णाजवळ आलो आहोत. म्हणून तुम्ही आम्हाला त्याच्याकडे परत पाठवू नका. तुम्ही जर आमच्या अंतःकरणात निर्माण केलेला विरह किंवा जे आग लागलेली आहे आमच्या मनामध्ये, तुम्ही आपल्याकडे आकर्षित करून घेतले, ती शांत करा, नाहीतर आम्ही इथं देहत्याग करू. ही गोपिकांची वचनं ऐकून भगवान प्रसन्न झाले. आणखी एक कथा त्याच्यात अशी मध्ये सांगितली की एका गोपिकेला घरातले नवरा म्हणाला, तुला असं तिकडे जाता येणार नाही. तेव्हा ती म्हणाली, या स्थूल शरीरावर तुझा अधिकार आहे, हे शरीर घे. म्हणून तिनं तिथंच घरात प्राण सोडला आणि ती भगवान श्रीकृष्णाशी एकरूप झाली.
पुढं श्रीकृष्णासह गोपिका यमुनेच्या काठावर आल्या, म्हणजे त्यांचा हे विरह वेदना बघून त्या भगवान प्रसन्न झाले. श्रीकृष्णासह गोपिका यमुनेच्या काठावर आल्या. वातावरण सुगंधित होतं. रासलीला प्रारंभ झाली. भगवंतांनी गोपिकांशी विहार केला, त्यांना आनंदित केलं. पण अचानक गोपिकांना अभिमान झाला. कशाचा? आमच्या एवढ्या भाग्यवान कोण पृथ्वीवर नाहीत, हा अभिमान झाला. असा अभिमान झाल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण तिथून गायब झाले. गोपिकांना भगवंताचा विरह झाला. तो विरह त्यांना सहन होईना. या अर्थाची ज्ञानदेवांची एक ओवी आहे. बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू, म्हणून पडिला असे विसरू आत्मबोधाचा. अहंकाराचं भूत आमच्या मानगुटीवर बसलंय, म्हणून आम्हाला सुद्धा आपण आत्मरूप आहोत याचा काय झालाय? विसर पडलाय. तसं अहंकाराचं भूत कुणावर बसलं? गोपिकांच्या मानगुटीवर बसलं. त्यांना काय अहंकार? आमच्यासारख्या भाग्यवान आम्हीच, कारण साक्षात भगवंताशी आम्ही एकरूप झालेला आहोत. म्हणून गोपिका भगवंताचा शोध घेऊ लागल्या. गोपिका व्याकुळ झाला. त्यांना जेव्हा राहावे नसं झालं, तेव्हा त्या मुक्त कंठानं त्यांनी रडायला सुरुवात केली. कारण भगवान श्रीकृष्णाचा क्षणभर अनुभव आला आणि आपल्याला अहंकार झाल्यामुळे तो लगेच काय झाला? गायब झाला. भगवंतासाठी त्यांनी प्रेमानं भरलेलं गीत गायलं. त्या गीताचं नावच आहे गोपी गीत. हे गोपी गीत 7 दिवस प्रवचन करावं एवढं मोठं आहे. त्यामुळे नुसतं ऐकून ठेवा. गोपी गीत गायलं म्हणजे त्यांनी गोपी गीतातून काय केली? भगवंताची स्तुती केली. शुकाचार्य राजा परीक्षिताला सांगतात, राजा गोपींनी गायलेलं हे गोपी गीत ऐकून भगवान पुन्हा प्रगट झाले. त्यांनी गोपिकांचं सांत्वन केलं आणि गोपींच्या बरोबर नृत्य केलं. त्या नृत्याचं नाव आहे हल्लीसक नृत्य. जे नाच केला गोपींच्या बरोबर त्याचं नाव काय? हल्लीसक नृत्य. या घटनेनंतर अक्रूराची व्रजयात्रा, म्हणजे अक्रूर गोकुळात येतात. ते कशासाठी? मथुरेत नारद गेले आणि नारदाने कंसाचं कान भरले. काय म्हणून? की तुमची इतकी असुर एका छोट्या बालकानं काय केले? मारले. एका लहान मुलानं मारले आणि तोच तुमचा काळ आहे, कारण तोच देवकीचा 8वा पुत्र आहे. असं कोणी सांगितलं? नारदाने सांगितलं. हे ऐकल्याबरोबर कंसानं वसुदेव देवकीला पुन्हा काय केलं? तुरुंगात टाकलं. आणि कंसानं एक योजना आखली की आपण आपला काहीतरी मल्लयुद्ध म्हणजे कुस्ती असा आखाडा तयार करूया. कुस्तीपटू आपल्या ह्याच्यात आहेत, चानूर, मुष्टिक अशा प्रकारचे मोठे मोठे मल्ल आहेत. त्यांना कृष्णाबरोबर काय करूया? कुस्ती करायला सांगूया आणि ते माझे असुर काय करतील? त्यांना मारून टाकतील. पण कंसानं बोलवून श्रीकृष्ण येणार नाहीत. कंसानं त्याचबरोबर एक कुवलया पीड नावाचा एक हत्ती मोठा होता त्याच्याकडं. त्या हत्तीला सुद्धा योजना करून ठेवली की श्रीकृष्ण आणि बलराम आले की हत्ती त्यांच्या अंगावर काय करायचा? सोडायचा. आणि मग असा धनुष्ययज्ञ आणि मल्लक्रीडा असं नाव आहे. धनुष्ययज्ञ आणि मल्लक्रीडा असा महोत्सव आयोजित केला आणि आपण बोलावून श्रीकृष्ण येणार नाहीत. अक्रूर हा त्यांचा भक्त आहे म्हणून त्यांनी अक्रूराला काय केलं? पाठवलं. अक्रूर गोकुळात आले. भगवान श्रीकृष्णांना घेऊन मथुरेत निघाले. तेव्हा गोपिका सगळ्या आडव्या पडून रडायला लागल्या. त्या म्हणाल्या, तू अक्रूर नाहीस, तू खरा क्रूर आहेस, कारण आमचं दैवत तू घेऊन चाललास, आमचा आत्मा घेऊन तू चाललेला आहेस. तुझं नाव अक्रूर ठेवायलाच नको, तुझं नाव काय पाहिजे होतं? क्रूर पाहिजे होतं. एवढा तू क्रूरपणा करत आहेस. आमचा श्रीकृष्ण आमच्यापासून घेऊन चाललास. मग श्रीकृष्ण आणि बलरामांना घेऊन ते अक्रूर निघाले. जाताना वाटेत एका ठिकाणी नदीत ते स्नान संध्या करायसाठी थांबले. तेव्हा बलराम आणि गोपालकृष्ण रथात होते. पण अक्रूराने जेव्हा स्नान संध्या करण्यासाठी पाण्यात उतरले तेव्हा पाण्यात सुद्धा त्यांना काय दिसले? भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं. बाहेर बघतात तर तिथेही श्रीकृष्ण. त्यामुळं अक्रूराची इच्छा काय झाली? पूर्ण झाली कृष्ण दर्शनाची. आणि मग भगवान श्रीकृष्णाने अक्रूरांना त्यावेळी विष्णू रूपात दर्शन दिलं आणि श्रीकृष्णांना घेऊन मथुरेत आले. मथुरेत प्रवेश केल्याबरोबर कृष्ण बलराम म्हणाले, आम्ही दोघं चालत येतो, तुम्ही तोपर्यंत कुठं पोहोचा? कंसाच्या त्या दरबारात चला. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम चालत होते. चालताना प्रथम एक धोबी कपडे घेऊन जाताना दिसला. या धोबी कथ्या पाठीमागं रामायणात जोडली, कारण त्यानं सीतेबद्दल काय घेतली होती? शंका घेतली होती. तो धोबी आहे असं समजून भगवान श्रीकृष्णाने त्याच्याकडे कपडे मागितली. त्यानं कपडे द्यायला नकार दिला. एकच मारले नुसती गालावर, त्याबरोबर ते मरून गेला. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने एक रामायणात सीतामाईवर आरोप करणारा हा धोबी कृष्णाने थप्पड मारताच तो मृत्यू पावला. नंतर एक शिंपी भेटला, त्यानं कपडे शिवून दिले. कृष्णाने त्याच्यावर कृपा केली. पुढं जाता जाता वाटेत कुब्जा नावाची एक कुबड आलेली स्त्री भेटली.
ती कंसाकडे काम करायची, म्हणजे कंसाला गंध उगाळून देणे, चंदन उगाळून देणे असं काम करायची, कंसाची सेवा करायची. श्रीकृष्णाने तिला बोलवून चंदन आधी मागितलं, तिनं दिलं, तिच्या पायावर पाय ठेवला. भगवान श्रीकृष्णाने तिच्या पायावर पाय ठेवला आणि वर हनवटीला धरून काय केलं, वर दाबलं. त्याबरोबर तिचं आलेलं कुबड निघून गेलं. तिचे कुबड गेले. श्रीकृष्णाला तिनं घरी येण्याचा आग्रह केला, पण नंतर येतो असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. मथुरेचं दर्शन करत करत कृष्ण बलराम यज्ञ मंडपात पोचले. तिथं ठेवलेलं जे धनुष्य होतं ते धनुष्य त्यांनी उचलून घेतलं आणि त्यावर बाण चढवला आणि ते मोडून टाकलं. त्या धनुष्याच्या तुकड्यानेच कंसाच्या सैनिकांना आणि पहारेकऱ्यांना मारायला दोघांनी सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी ते रंगशाळेत पोहोचले, म्हणजे जिथं कार्यक्रम आयोजित केला होता तिथं पोहोचले. दारात उभा असलेला कुवलया पीड नावाचा जो हत्ती होता, त्या हत्तीला माहुतानं काय केलं, श्रीकृष्णाकडं सोडलं. श्रीकृष्णाने त्याची सोंड पकडली आणि त्याला जमिनीवर पाडलं. त्याचे दोन्ही दात उपटले. एक दात बलरामाला दिला. कंस रंगशाळेत उंच मंचावर बसला होता. कंस कुवलया पीड हत्ती, आता त्यानं बघितलं हत्तीला मारलं याने, त्यामुळे तो घाबरून गेला. कंस घाबरला आणि तो ओरडायला लागला की या वसुदेवाच्या पोरांना काय करा, कुणीतरी मारा. श्रीकृष्णाने चाणूराला हाताने उचलून जमिनीवर आपटलं. बलराम